एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्या आजच्या या व्लॉगमध्ये। आज बऱ्याच दिवसांनंतर व्लॉग जो आहे तो शूट करायला घेतलेला आहे आणि शनिवारचा दिवस होता। आमच्या गावचा जो आठवडी बाजार असतो तो असतो या दिवशी, तर म्हटलं चला तुम्हालाही नेऊयात आणि आमच्या गावचा बाजार कसा असतो तो तुम्हाला दाखवूयात। तर हा आमच्या थोडासा दारामधला व्ह्यू आहे आणि इथून आम्ही आता जाणार आहे गावात, म्हणजे गावामध्ये जिथे बाजार भरतो त्या ठिकाणी। मिरची काय
अर्धा किलो 30 रुपये या 15 रुपये 10 रुपयाला अर्धा गाडी आहे की काय आपल्याला चालत जायचं कांदे सस्ती कांदे गाला निघली सस्ती गाला निघली अर्धा किलो अर्धा किलो 20 ला अर्धा आहेत काका 20 ला अर्धा किलो हा 20 ला अर्धा किलो 30 किलो नाही त्याला 40 रुपये आले भावात दिलं वेशच काय केले तुमची नको बघ इतका सगळा बाजार आम्ही घेऊन आलो आणि मी सविस्तर तुम्हाला म्हणजे केवढ्याला कोणती भाजी पडली हे सांगते आता. आणि दरवेळी आम्ही गेलो की शनिवारी निदान 4-5 दिवस पुरेल इतकी भाजी जी आहे ती घेऊन येतो. तर बऱ्यापैकी चांगली भाजी मिळाली. उशिरा गेलो होतो तरीसुद्धा खूप छान अशी भाजी आम्हाला मिळाली. तर डिटेलमध्ये पाहूयात पुढे मी काय काय आणलं आणि केवढ्याला आणलं आहे ते. तर आलो आम्ही घरी आणि इतका सगळा बाजार घेऊन आलो आज आम्ही. तर पहिलं तर सगळ्यात मेन भाज्यांमध्ये मला जे लागतं ते म्हणजे कोणती भाजी असो नसो घरामध्ये पण कोथिंबीर, टोमॅटो आणि मिरची ही असलीच पाहिजे. कारण मग हे तीन असलं की काहीही बनवता येतं. त्यामुळे ही सगळ्यात अगोदर मिरची, आणि मिरची 20 रुपयाची मिळाली ना, 20 रुपये पाव किलो मिळाली. त्यानंतर मटार पण आणला. मटारचा सीझन आहे तोपर्यंत मटार हा असतोच आमच्या घरी. तर हा 30 रुपयाचा अर्धा किलो मला मिळाला. त्यानंतर काकडी आणलीये, कोथिंबीर आणली. कोथिंबीर 10ला 2 मिळाल्या. हा पुदिना आहे. लसूण संपलेला होता त्यामुळे लसूण पण घेऊन आली मी. त्यानंतर फ्लॉवर आणलाय छान, या मुळ्याच्या शेंगा किंवा पुण्याच्या साईडला याला डेंगरी सुद्धा म्हणतात. ही भेंडी मिळाली, छान कवळी होती म्हणून घेतली मी. वांगी सगळी 10 रुपयाला दिली भाजीवाल्यांनी, देऊन टाकली. कारण संध्याकाळची वेळ असली की त्यांनाही जायचं असतं तर मग देऊन टाकतो. त्यानंतर ही आळूची पानं आणि कवट दिसले. हे कवट ना स्पेशली सोनूला खूप आवडतं तर त्याच्यासाठी घेऊन आली मी. आणि हे 20 रुपयाचं आलं दिलं. त्यानंतर हे टोमॅटो आहेत आणि टोमॅटो देशी आहेत. देशी टोमॅटो कसे ओळखायचे तर हे मागच्या साईडला काही असे असतात आणि थोडासा रंग त्यांचा वेगळा असतो. खूप लाल बुंदन असतात ते. आणि जे खूप छान दिसतं ते शहरी माल असतो आणि जो छान दिसत नाही तो गावरान देसी माल असतो. तो आपण असा ओळखून घ्यायचा असतो. त्यानंतर मेथी पण आम्हाला 10 रुपयाच्या 2 मिळाल्या. पालक 10 रुपयाची इतकी सारी मिळाली मोठी. आणि कांदेही संपले होते तर कांदेही आणले. शेवग्याच्या शेंगा 3 10 रुपयाला मिळाल्या.
तर इतका सगळा बाजार आम्ही घेऊन आलो. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच होतं. कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा छोटासा व्लॉग? बऱ्याच दिवसांनंतर परत एकदा मी सुरुवात करते व्हिडिओची, व्लॉगिंगची. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा, आणि पुढे मी व्हिडिओ टाकायला हवे आहेत की नाही हेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. यानंतर आपले व्लॉग जे आहेत ते मला जसं जमेल त्या पद्धतीने मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग पुढचा व्लॉग येईपर्यंत बाय बाय.